ब्लाऊज शिवता येतो पण पायपिंग जमत नाही, त्यामुळे मग कस्टमर येत नाहीत. तर अशा वेळी सरळ गोलाकार पायपिंग येण्यासाठी आणि पायपिंग चपटा पडू नये, उलटा होऊ नये यासाठी मी काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत. त्या तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, स्टिच आर्ट वर्कमध्ये आपलं स्वागत आहे. पायपिंग बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला क्रॉस पट्ट्या लागणार आहेत. तर क्रॉस पट्टीसाठी आपल्याला 1 इंच रुंदीच्या पट्ट्या लागणार आहेत. तर 1 इंचाच्या पट्टीसाठी मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने जर आपण मार्किंग करून जर क्रॉस पट्ट्या कापल्या तर सगळ्याच पट्ट्या आपल्याला एकाच मापाच्या होतील आणि मग त्यामुळं पायपिंग आपला अगदी सरळ आणि व्यवस्थित येईल. अशा पद्धतीने आपण आता आपल्या कपड्यात जितक्या बसतील पट्ट्या तितक्या आपल्याला साधारण 3-4 पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत. आता तुमच्याकडे जर कापड मोठं असेल तर तुम्ही 2 पट्ट्यातही करू शकता, पण इथं कापड छोटं असल्यामुळे छोट्या कपड्यात ॲडजस्ट कसं करायचं ते मी दाखवत आहे. आता या पट्ट्या आपण कापून घेत आहे. सगळ्या पट्ट्या एकत्र घेऊन याला आपल्याला क्रॉसमध्ये कट द्यायचा आहे. त्यानंतर जेव्हा आपण ह्या 2 पट्ट्या एकत्र जोडणार आहे त्यावेळेस ह्या पट्ट्या आहे अशा न जोडता आपल्याला याला क्रॉसमध्ये जोडायच्या आहेत. जे दोन्ही पट्ट्यांची टोकं विरुद्ध दिशेला आली पाहिजेत. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला आता याला टीप मारायची आहे. आणि ही पट्टी दोन्ही पट्ट्या एकत्र जोडल्यानंतर जिथं आपला जोड आहे तिथं आपल्याला इथं नख मारून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी आता इथं 3री पट्टीही जोडत आहे. राहिलेली पट्टी ही असेच क्रॉसमध्ये जोडलेली आहे. आता पट्ट्या जोडल्यानंतर साईडला जे कापड शिल्लक राहतं ते आपल्याला कापून टाकायचे आहे. त्यामुळं काय होईल, पायपिंगचं फिनिशिंग छान येईल. आता या पट्टीच्या एका बाजूला आपल्याला आतील बाजूला कापड दुमडून टीप मारायची आहे. इथं आपल्याला आतील बाजूला कापड अगदी जास्तही घ्यायचं नाही आणि कमी नाही. आणि अशा पद्धतीने आता याला टीप मारायची आहे. आता हा ब्लाऊज गोल गळ्याचा ब्लाऊज तयार आहे. तर याला आपल्याला आता पाइपिंग लावायची आहे. तर पाइपिंग लावताना
ब्लाऊजच्या या बाजूने आपल्याला पायपिंग लावायची आहे. पट्टीचं थोडंसं कापड पुढच्या बाजूला ठेवून कापड आतील बाजूला दुमडून याला आपल्याला टीप मारायची आहे. आणि टीप मारताना साईडला पाव इंच कापड शिल्लक राहील अशा पद्धतीने आपल्याला इथं टीप मारायची आहे. आणि टीप मारताना इथं कुठल्याही प्रकारची गडबड करायची नाही, अगदी सावकाश रीतीने इथं टीप मारायची आहे. इथं टीप मारताना ब्लाऊज न खेचता फक्त पायपिंग थोडीशी खेचून घ्यायची. ब्लाऊजचा गळा आणि पायपिंग पट्टी मागे पुढे न होता एका रेषेत आले पाहिजे. इथं अगदी सावकाश टीप मारायची आहे. आणि ब्लाऊजच्या सुरुवातीला आपण ज्या पद्धतीने कापड दुमडून शिलाईला सुरुवात केली होती त्याप्रमाणेच इथंही पायपिंगचं थोडंसं कापड आतल्या बाजूला दुमडून इथं आपल्याला टीप पूर्ण करायची आहे. टीप मारून झाल्यानंतर आतील बाजूला जे ब्लाऊजचे कापड बाहेर आलेलं आहे किंवा पायपिंगचेही थोडे एक्स्ट्रा आलेलं असेल तर हे आपल्याला कापून घ्यायचं आहे. आणि हे कापून घेतल्यानंतर मग आपण जेव्हा पायपिंग बनवतो तेव्हा पायपिंगच्या आतील बाजूचं फिनिशिंग अतिशय छान येतं की कापड बाहेर आतील कापड बाहेर दिसत नाही. आता पायपिंग बनवताना ही पायपिंगची पट्टी आपल्याला सरळ करून घ्यायची आहे. आणि मग आतील बाजूला अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे. दुमडून घेताना ती एकसारखी आली पाहिजे सगळीकडे. आणि इथे टीप घेतानाही थोडी बारीक टीप घ्यायची आहे. आणि ब्लाऊज आणि पायपिंग यांच्यामध्ये जी खाच आहे त्या खाचेतूनच आपल्याला ही टीप घ्यायची आहे. पायपिंगची ही टीप मारताना जर तुमचा पायपिंगचा कलर वेगळा असेल आणि ब्लाऊजचा कलर वेगळा असेल तर शक्यतो ब्लाऊजच्या कलरचाच दोरा वापरायचा. म्हणजे मग टीप मारताना जर चुकून ब्लाऊजवर शिलाई आली तर ती दिसून येणार नाही. अशा पद्धतीने पायपिंगचं कापड मी उजव्या हाताने आतील बाजूला घालत आहे आणि डाव्या हाताच एक बोट माझं पायपिंगवर ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने अगदी हळूवारपणे आपल्याला ही टीप मारायची आहे. इथं मी ब्लाऊज थोडासा ब्लाऊजचा गळा गोलाकार मध्ये घेत टीप मारलेली आहे. सरळ न करता गोलाकार पद्धतीने टीप मारलेली आहे.
सगळीकडे पायपिंग एकसारखा येईल, एकाच लेवलमध्ये येईल याची काळजी घेत आपल्याला पायपिंग पूर्ण करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बटनही प्रेस करा, म्हणजे अशाच महत्त्वपूर्ण नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. अशा पद्धतीने आपलं पायपिंग पूर्ण झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, पायपिंग अतिशय सुरेख आलेलं आहे, कुठेही पलटी पडलेलं नाही आणि बारीक मोठा असा कुठेही आलेला नाही, एकाच लेवलमध्ये सगळं आलेलं आहे आणि आतील बाजूलाही फिनिशिंग अतिशय छान आलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.